शीलेन सुगतिं यन्ति शीलेन भोगसम्पदा शीलेन निब्बुतिं यन्ति तस्मात् शीलं विशुद्धये। संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय श्रावक संघ, पूजनीय भिक्खू संघ, या पवित्र पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे कष्टामुळे या भारत भूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्म क्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या रक्तापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आज या मंगलमय प्रसंगी या धम्म विचार मंचावरती उपस्थित माझे सहधम्म बंधू पूजनीय भदंत धम्मबोधीजी थेरो, ज्यांनी आताच अतिशय सुंदर अशी सखोल आपल्या सर्वांना धम्म देसना दिली, असे आपल्या परिसरामध्ये वास्तव्याला असणारे भदंत राज ज्योतिजी, इतर सर्व पूजनीय भिक्खूगण, या कार्यक्रमाला उपस्थित आपण सर्व धम्म उपासक उपासिका, लहान बालक आणि बालिकांनो, धम्मदेसनेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगल कामना अर्पण करतो आणि माझ्या धम्मदेसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, आजच्या प्रसंगाला अनुसरून एक महत्त्वपूर्ण संदेश आपल्याला मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो। बुलढाणा शहरामध्ये चांडक लेआउट या ठिकाणी लुंबिनी बुद्ध विहाराच्या या पवित्र प्रांगणामध्ये आज आपण या सुंदर अशा बुद्धरूप प्रतिष्ठापनेच्या धम्मसंस्काराच्या निमित्ताने या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न करीत आहोत। आपण फार पुण्यवान आहात। मी मगाशी ही विहारामध्ये प्रतिष्ठापनेच्या वेळेला हा शब्दप्रयोग केला होता की आपण सर्व फार पुण्यवान आहात। मी आपल्या सर्वांना पुण्यवान यासाठी म्हणतो कारण आपल्या सर्वांना बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना करण्याची संधी मिळाली। हे आपल्या सर्वांचं पुण्य आहे, हे आपल्या सर्वांचा बहुमान आहे, हा आपल्या सर्वांचा सन्मान आहे। हे पुण्य आपल्याला मिळालेलं आहे आणि ज्या महामानवामुळे, ज्या बोधिसत्वामुळे आपल्या सर्वांना हा बहुमान मिळाला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की ज्यांनी हा बहुमान आपल्याला मिळवून देण्यासाठी या भारत भूमीमधून लुप्त झालेला बुद्ध धम्म पुन्हा पुनर्जीवित केला, आपल्या सर्वांना बौद्ध बनवलं आणि आज 66 वर्ष पूर्ण झाली आपल्या सर्वांना बौद्ध बनून। 66 वर्ष आपल्याला बौद्ध म्हणून पूर्ण झालेली आहेत। या भारतामध्ये बुद्ध धम्माचं पुनर्जीवन झालं। किती पुण्यवान लोक आहोत आपण की तुम्हा सर्वांना या बुद्ध ठाणा, पूर्वीचं नाव बुलढाण्याचं पूर्वीचं नाव होतं बुद्ध ठाणा, कारण या संपूर्ण परिसरामध्ये भिक्खूंचा वास होता। आजही मला वाटते बरं त्या 1-2 ठिकाणी बुद्धांचे स्तूपही सापडलेले आहेत, उत्खनन सुरू आहे। बुद्ध ठाणा म्हणून प्रसिद्ध असलेलं
हे प्राचीन शहर ज्याला आज आपण बुलढाणा म्हणतो, अशा या ऐतिहासिक प्राचीन शहराचे आपण वासी आहात, नागरिक आहात. आणि आपल्या सर्वांच्या पुण्यबलाने सुंदर असं बुद्धरूप आपल्याला प्राप्त झालं आणि त्या रूपाची प्रतिस्थापना करण्याचा बहुमान आपल्या सर्वांना प्राप्त झाला. बांधवांनो, ही काय साधी सोपी गोष्ट नाहीये, खूप मोठी गोष्ट आहे, खूप खूप महान गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या भारतभूमीमध्ये हजारो वर्षानंतर पहिल्यांदा बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. 1954 मध्ये, म्हणजे ज्या वेळेस बाबासाहेब बौद्ध नव्हते, बाबासाहेब तर 14 ऑक्टोबर 1956 बौद्ध झाले, 2 वर्षापूर्वीच 1954 मध्ये आजचं जे आपलं पुणे आहे, पुण्याच्या बाजूला एक गाव आहे देहू रोड. त्या देहू रोडला जर तुमच्यापैकी कोणी गेले असाल तर त्या ठिकाणी आपलं एक पवित्र स्थळ आहे ज्याला म्हणतात धम्मभूमी. किती लोक गेलेत बरं? धम्म म्हणजे बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे. धम्मभूमी या नावाने प्रसिद्ध असलेलं हे स्थळ, पवित्र स्थळ, बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेले हे धम्मभूमी देहू रोडला आहे. या ठिकाणी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध मूर्तीची स्थापना केली होती. जेव्हा रंगूनच्या जागतिक धम्म संमेलनामध्ये, बौद्ध धम्म संमेलनामध्ये जेव्हा बाबासाहेब सहभागी होतात आणि त्या ठिकाणी बौद्ध धम्माचं प्रतिनिधित्व करतात, तेव्हा त्या जागतिक धम्म संगीतीच्या आयोजकांकडून बाबासाहेबांना एक छोटंसं बुद्ध म्हणजे बुद्धाची मूर्ती सप्रेम भेट दिली जाते. आणि जेव्हा बाबासाहेब परत भारतामध्ये येतात तर पुण्याच्या रेस्ट हाऊसमध्ये ते आराम करत असतात. त्या देहू रोडच्या त्या रेल्वे कॉलनीच्या त्या रेल्वे पटरीच्या बाजूला काही मोकळी जागा होती. त्या ठिकाणी आपल्या काही बांधवांनी छोटंसं देऊळ बांधलं, एक देऊळ पूजापाठ करण्यासाठी देऊळ बांधलं. आणि त्या देवळामध्ये देवाची मूर्ती बसवावी म्हणून ते बाबासाहेबांकडे गेले. बाबासाहेब तेव्हा पुण्याच्या रेस्ट हाऊसमध्ये होते. बाबासाहेबांकडे गेले आणि बाबासाहेबांना म्हणतात की बाबासाहेब, कीर्तन भजन करण्यासाठी आम्ही एक छोटंसं देऊळ तयार केलेलं आहे आणि त्या देवळामध्ये एक देव बसवायचा आहे, तर तुमच्या हस्ते जर तो देव बसवला तर आमचं बरं होईल, तुम्ही पण त्या ठिकाणी या. नेमकंच बाबासाहेबांना ती मूर्ती सुद्धा सप्रेम भेट दिली होती. बाबासाहेब आपल्या लोकांना म्हणतात, आपल्या लोकांना म्हणतात, अरे थांबा, आता इतर कोणताही देव बसवण्याची गरज नाहीये. आपला भला करणारा, आपल्याला सुखी करणारा देव असा माझ्याकडे आहे. त्या देवाची मी मूर्ती तुम्हाला देतो, ती मूर्ती तुम्ही त्या देवळात जाऊन बसवा, असं बाबासाहेब म्हणतात. आणि त्या रंगूनच्या परिषदेमध्ये मिळालेली स्नेहभेट, बुद्धांची मूर्ती, आजही ती मूर्ती त्या ठिकाणी आहे बघा. 70 वर्ष झाले, आजही ती मूर्ती त्या ठिकाणी आहे. ती मूर्ती त्या लोकांना देतात आणि जा म्हणतात, जा ही मूर्ती त्या देवळामध्ये बसवा. त्या लोकांना बुद्ध माहित नव्हता. अरे ही मूर्ती कशाची आहे? कारण लोकांना बुद्ध माहित नव्हता, बुद्धाचा धम्मही माहित नव्हता, बुद्धाचा संघ काय माहित नव्हतं. आणि तोपर्यंत बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला पण नव्हता. तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर ते बुद्ध रूप आपल्या लोकांना देतात आणि म्हणतात की जा, हाच तुमचा कल्याण करता आहे, हाच तुमचा मंगल करणारा आहे, हाच बुद्ध देव असा आहे जो आपल्या सर्वांचं मंगल करणार आहे. जा त्या देवळामध्ये ही मूर्ती बसवा. आणि त्यावेळेला 25 डिसेंबर 1954 बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्या दुसऱ्या पत्नी शारदा आणि इतर काही सहकाऱ्यांच्या आणि समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये 25 डिसेंबर 1954 बाबासाहेबांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना झाली होती. आणि त्यावेळेला बाबासाहेबांनी जे भाषण केलं ना, त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी जे म्हटलं ते आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. मी ते वाचून सांगतो, म्हणजे असं होऊ नये एखादा शब्द माझ्या तोंडातून निघेल. बाबासाहेबांचे शब्द काय होते बघा. बाबासाहेब त्या भाषणामध्ये काय म्हणतात, ॲक्युरेट बाबासाहेबांचे शब्द बघा काय होते. बाबासाहेब त्या भाषणामध्ये म्हणतात, आजचा दिवस इतिहासात नोंदविला जाईल, आजचा दिवस इतिहासात नोंदविला जाईल, कारण 1200 वर्षानंतर बुद्ध मूर्ती स्थापनेचा पहिला बहुमान आपल्याला प्राप्त झालेला आहे. किती? 1200 वर्षानंतर
बुद्ध मूर्ती स्थापनेचा पहिला बहुमान आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि याचे सारे श्रेय आपल्यालाच आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी धन्यता मानली पाहिजे. हे बाबासाहेबांचे शब्द आहेत. 1200 वर्षानंतर बुद्ध मूर्ती स्थापनेचा बहुमान आपल्याला प्राप्त झाला, याची धन्यता आपल्याला समजली पाहिजे, याची धन्यता आपल्याला मानली पाहिजे. हे बाबासाहेबांचे शब्द आहेत. कारण जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी याच भारतामध्ये जन्मास आलेला बुद्ध धम्म जो लुप्त पावला होता, नामशेष झाला होता, त्याच बुद्ध धम्माला पुनर्जीवित केलं, आपल्या सर्वांना बौद्ध बनवलं. बांधवांनो, रक्ताचा एकही थेंब न सांडता बाबासाहेबांनी ही महान क्रांती केलेली आहे. आणि आज बघा आपण किती पुण्यवान आहात. एक तर आपण बौद्ध म्हणून जीवन जगत आहोत, हा स्वाभिमान आहे. आपण सर्व बौद्ध म्हणून जीवन जगत आहोत. 66 वर्ष झाली आपल्याला बौद्ध म्हणून, आणि आज हा बहुमान आपल्या सर्वांना प्राप्त झाला. या लुंबिनी बुद्ध विहारामध्ये हे सुंदर बुद्ध रूप आपण या ठिकाणी प्रतिष्ठापित केलं. हा आपल्या सर्वांचा बहुमान आहे. तेव्हा एकदा आपल्या स्वतःसाठीच सर्वांनी साधुवाद द्या. हा बहुमान आपल्या सर्वांना प्राप्त झालेला आहे बांधवांनो. कारण भारत भूमी ही जगामध्ये बुद्ध भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. आजही श्रीलंका, थायलंड या बौद्ध राष्ट्रांमधील बौद्ध लोक भारताकडे पाय करून झोपत नाहीत. ते घर बांधतानाच असं बांधतात की आपली जी बेडरूम आहे किंवा झोपायची व्यवस्था असेल तर आपले पाय भारताकडे होऊ नये. का? अरे भारत ही बुद्ध भूमी आहे. ते लोक पैसा जमा करून वेळ काढून भारतामध्ये येतात. ज्या भारतामध्ये बुद्धाचा जन्म झाला त्या भूमीचं मला दर्शन करू दे. ज्या ज्या ठिकाणी बुद्धांचा पदस्पर्श झाला त्या सर्व बुद्ध भूमींचं मला दर्शन करू दे. अशा अनंत श्रद्धेने ते भारतामध्ये येतात. या सगळ्या बुद्धगया, सारनाथ, लुंबिनी या सगळ्या बुद्ध स्थळांचं दर्शन घेतात आणि हा बहुमान ते प्राप्त करतात की भारत ही बुद्ध भूमी आहे. आल्याबरोबर अगोदर या भारत भूमीला असं स्पर्श करतात, आपल्या डोक्याला लावतात. कारण की भारत ही बुद्धाची भूमी आहे. आपण किती पुण्यवान आहोत. आपण किती पुण्यवान आहोत की एक तर आपला मनुष्य म्हणून जन्म झाला. कारण भगवान बुद्ध म्हणतात दुर्लभ आहे मनुष्याचा जन्म होणे. कारण एका बोधिसत्वाला अनेक जातकांमधून जाऊन शेवटी मनुष्य जन्मच घ्यावा लागतो बुद्ध बनण्यासाठी. एवढा महत्वाचा बुद्ध हा मानवी जन्म आहे. आपलं काहीतरी पुण्य असेलच जेव्हा आपल्याला मानवी जन्म प्राप्त झाला. दुसरं पुण्य असं, एक तर आपल्याला मानवी जन्म मिळाला, मनुष्य जन्म प्राप्त झाला, पण हा मनुष्य जन्म कुठे जन्मास आलो आपण? या भारत भूमीमध्ये आपला जन्म झाला. आपलं पुण्य नाही का हे? आपण अशा देशात जन्म घेतला की ज्या देशाला बुद्ध भूमी म्हणून सगळे जगातले लोक हात जोडतात. अशा बुद्ध भूमीत आपला जन्म झाला. तुम्ही श्रीलंकेला जा, थायलंडला जा, म्यानमारला जा, बौद्ध राष्ट्रामध्ये जा, तिथे जाऊन त्यांना सांगा वेअर डिड यू कम फ्रॉम. तुम्ही जर म्हटले की आम्ही भारतातून आलेलो, आय एम फ्रॉम इंडिया, लोक तुमच्या पाया पडतात. अरे किती पवित्र माणूस आहे हा. अरे हा माणूस किती पुण्यवान आहे. जिथे बुद्ध जन्मास आले त्या भूमीमधला माणूस आहे, तिथे याचा जन्म झाला. अरे माणूस किती पुण्यवान आहे. आपलं हे पुण्य बांधवांनो, हे तुम्ही समजून घ्या. आपलं म्हणजे आपली धन्यता कशामध्ये आहे, आपल्याला कशा प्रकारे हा बहुमान मिळालेला आहे हे तुम्ही समजून घ्या. एकतर मानवी जन्म मिळाला, ह्या भारतामध्ये बुद्ध भूमीमध्ये आपला जन्म झाला, आणि त्याच्याही पेक्षा आणखीन एक पुण्य आपल्याला प्राप्त झालं, ते म्हणजे आपण अशा समाजात जन्म घेतला की ज्या समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकरांसारखा कोहिनूर हिरा जन्मास आला. त्या बाबासाहेब आंबेडकरांचा DNA आपल्यामध्ये आहे की नाही? आहे ना? अरे बाबासाहेबांचं रक्त आपल्यामध्ये आहे की नाही? DNA. त्या बाबासाहेबांनी ज्या समाजात जन्म घेतला त्या समाजाचे आपण घटक आहोत. हे आपलं पुण्य नाही का? आपलं पुण्य आहे ना? ज्या बुद्ध आणि बाबासाहेबांची वाहवा प्रशंसा आज संपूर्ण जग करते. मोठमोठे सायंटिस्ट, वकील, वैज्ञानिक, विचारवंत, विद्वान
बुद्ध आणि बाबासाहेबाला स्वीकार करतात, बुद्ध बाबासाहेबाचे विचार स्वीकार करतात, आपण तर अभिमानानं सांगू शकतो, स्वाभिमानानं सांगू शकतो बांधवांनो, की मी बुद्धाचा पाईक आहे, है ना? मी बुद्धाचा पाईक आहे. हा बहुमान मला मिळालेला भारतामध्ये. मी अशा समाजाचा घटक आहो की ज्या समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. हा माझा बहुमान आहे, ही माझी धन्यता आहे. आणि त्यातल्या त्यात बघा, तुम्ही बुलढाणा या शहरात राहणारी जी लोक आहेत, तुमचं आणखीन एक पुण्य जास्तीतच आहे. कोणतं? अहो, ज्या काळामध्ये बुलढाण्याला, इतिहास तुम्ही वाचा बुलढाण्याचा, या बुलढाण्याला बुद्ध ठाणा म्हणायचे. ठाणा म्हणजे स्थापना. कारण या बुलढाण्याच्या या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये काही उत्खनन झालं, अजून उत्खनन करणं बाकी आहे, कदाचित होईल की नाही सांगता येत नाही. पण जर उत्खनन झालं तर असे हजारो बुद्ध स्तूप आजही या परिसरामध्ये आपल्याला सापडतात. ते कोणतं गाव आहे, कोणतं बुलढाण्यामधलं स्तूप सापडला व्हॉट्सअपला? भोनला बघा, एक स्तूप सापडला भोन गावामध्ये. असे अनेक स्तूप आहेत. कारण एक काळ असा होता की भिक्खू संघाचा वावर या परिसरामध्ये होता. बाजूलाच अजिंठ्याची लेणी आहे, जास्त लांब नाही आहे. अजिंठ्याची लेणी बाजूलाच आहे. तर विचार करा, या संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहतो अजिंठ्याची लेणी बाजूलाच आहे. आणखीन पण काही लेण्या असतील, आणखीन पण काही बुद्ध स्तूप असतील जे अजूनही उत्खनन झालेलं नाही आहे. ह्या बुद्ध ठाणा असलेल्या या शहराचे आपण निवासी आहोत. हे तुमचं आणखीन एक पुण्य आहे. मग विचार करा, एवढं सारं पुण्याचा साठा आपल्या सर्वांना मिळाला, आपण किती धन्यता मानली पाहिजे? आपण किती स्वतःला पुण्यवान समजलं पाहिजे? आपण किती स्वतःला भाग्यवान, भाग्य तर आपण मानत नाही, आपण किती स्वतःला पुण्यवान मानलं पाहिजे, आहे की नाही? मग आज आपल्या लुंबिनी बुद्ध विहारामध्ये ज्या ज्या लोकांच्या सहकार्याने, पुढाकाराने हे सुंदर बुद्धरूप या ठिकाणी प्रतिष्ठापित झालं, तुमचं किती महान पुण्य झालं बघा, ज्या ज्या लोकांनी दान केलं. आणि त्या लोकांचं ज्यांनी पुढाकार घेतला हे विहार बांधण्यासाठी, बघा ते आपल्या बाबांनी सगळं इतिहास सांगितलं या लुंबिनी विहाराचा, कशा कशा पद्धतीने जागाला घेण्यापासून तर हे विहार निर्माण करेपर्यंत जो काही संघर्ष केला, त्या सर्वांचंच महान पुण्य आहे. पिढी जात हा वारसा आपल्याला मिळालेला आहे. आज जुन्या पिढीने काम केलं, त्यांनी या बुद्ध विहाराचा आणि मूर्तीचा वारसा या पुढच्या पिढीला दिला. आपण सर्व हे बुद्ध विहार सांभाळत आहोत, बुद्ध मूर्ती स्थापन केलेली आहे. तर हाच बुद्ध विहाराचा, हा धम्माचा वारसा आपण पुढच्या पिढीला देणं तेवढंच महत्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि धम्म स्वीकार केल्यानंतर पत्रकारांना बोलत असताना बाबासाहेब आंबेडकर त्या पत्रकारांना ठासून सांगतात, गॅरंटेड, विश्वासानं सांगतात, जर, बघा बाबासाहेबाचे शब्द फार महत्वाचे आहेत, जर मला आणखीन काही आयुष्य प्राप्त, म्हणजे आयुष्य मिळालं, आणखीन जर मला आयुष्य मिळालं तर सारा भारत बौद्धमय केल्याशिवाय मी राहणार नाही. हे बाबासाहेब गॅरंटेड विश्वासानं तिथे सांगतात. पण दुर्भाग्य म्हणता येत नाही, बाबासाहेबांना जास्तीचं आयुष्य प्राप्त झालं नाही. धम्मदीक्षेच्या अगदी 2 महिन्यामध्ये बाबासाहेबांचं महाप्रयाण झालं आणि सगळी जबाबदारी आपल्यावरती येऊन ठेपली की बाबासाहेबांनी जो बुद्ध धम्म आपल्याला दिलेला आहे, या बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होणं हे आपलं कर्तव्य आहे. बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि बाबासाहेब म्हणतात की बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं हीच खरी मानव सेवा आहे. हे बाबासाहेबांचं कोट आहे. बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं हीच खरी मानवता आहे. आणि असं जे समजतात की बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं हे माझं कर्तव्य आहे, हीच मानव सेवा आहे, असं जे लोक समजतात ते लोक धन्य आहेत. ते लोक खरंच धन्य आहेत. बघा, मागे करोनाचा काळ निघून गेला. 1.5 ते 2 वर्षांपर्यंत आपण घरामध्ये दबलेले होतो, बाहेर निघायला संधी मिळत नव्हती. जसं मिळेल, जे मिळेल ते खाऊन ते राहून आपण जगलो. 2 वर्ष काढले. काही लोकांनी अन्नदान दिलं, ती सुद्धा मानव सेवा आहे ना. अन्नाचे किट वाटप केले ना, आम्ही पण किट वाटप केले. म्हणजे मानव सेवा कशी असते बघा. अन्न दान दिलं, ही सुद्धा मानव सेवा आहे. काही लोकांनी वस्त्रांचं पण दान दिलं, ही सुद्धा एक मानव सेवा आहे. काही लोकांनी तर
ज्यांना राहण्यासाठी शेल्टर नाही आहे अशा लोकांना निवारा बांधून दिला, निवास बांधून दिलं, ही सुद्धा मानव सेवा आहे. किती लोकांनी मानव सेवा केली. एखाद्या भुकेल्यांची भूक भागवली, मानव सेवा केली. एखाद्या विवस्त्र व्यक्तीला कपडा दान दिला, ही सुद्धा मानव सेवा केली. निवास दिलं, हे सुद्धा मानव सेवा केली. परंतु बांधवांनो, मला सांगा, आपण एका भुकेल्या व्यक्तीला अन्नदान देतो, ते केवळ एक वेळची त्याची भूक भागवते. ते अन्न त्याची जास्त काळपर्यंत पोटात राहत नाही, पुन्हा भूक लागते. एखाद्या व्यक्तीला आपण वस्त्र दान दिले तर ते वस्त्र जास्त दिवस टिकत नाही. किती चांगले वस्त्र असू द्या, 1, 2, 4 महिने, वर्ष, त्याच्या जास्त टिकत नाही. एखाद्या व्यक्तीला घर दिलं, तेही घर जास्त वर्षामध्ये टिकत नाही, भेगा पडतात, कमजोर पडतं, स्लॅब गळतं किंवा तुटून पडतं, भूकंप आला तर नेस्त नाबूत होतं. बांधवांनो, मानव सेवा तीच खरी मानव सेवा आहे की जी गोष्ट दिल्याने, ज्या गोष्टीचं दान दिल्याने एखादा व्यक्ती चिरकालपर्यंत सुखी होईल. चिरकालपर्यंत. तर कोणतं सुख आहे ते? तसं आता राजज्योती भंतीने तुम्हाला ते सांगितलं, काही लोकांच्या लक्षात आलं नसेल की आपल्याला या मानवी जीवनामध्ये चिरकालपर्यंत म्हणजे सुख ते कधीही संपणार नाही, ते सुख कधीही कमी होत नाही. किंबहुना आपल्या मानवी जीवनाचा जो उद्देश असला पाहिजे ते निब्बाण सुख एखाद्या व्यक्तीला कसं प्राप्त करता येईल याकरिता जर तुम्ही दान दिलं तर ते तुमचं सर्वात मोठं पुण्यदान आहे, सर्वात मोठी मानव सेवा आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की एक व्यक्ती जेव्हा धम्माचा प्रचार आणि प्रसार करतो, बुद्ध तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करतो, ती खरी मानव सेवा आहे. कारण आपण एका व्यक्तीला बुद्धाचा धम्मदान देतो आहो की त्याने धम्माचं दान स्वीकार करावं, त्याने धम्म मार्गाचं आचरण करावं, त्याने शील मार्गाचं आचरण करावं, त्याने समाधी मार्गाचं आचरण करावं, त्याने प्रज्ञा मार्गाचं आचरण करावं. अशाप्रमाणे शील मार्ग, समाधी मार्ग आणि प्रज्ञा मार्गाने जाऊन त्यानेही भगवान बुद्धाने सांगितलेल्या या मानवी जीवनातील परमोच्च अल्टिमेट हॅपीनेस म्हणजे निब्बाणाची प्राप्ती करावी. हे धम्माचं दान आहे, हे धम्माचं दान आहे. सब्बदानं धम्मदानं जिनाती. हे धम्माचं दान देण्यासाठी धम्माचा प्रचार आणि प्रसार करा. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला धम्म प्रचार आणि प्रसाराकरिता ज्या ज्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टीचं दान देणं खऱ्या अर्थाने ही मानव सेवा आहे. आणि ही मानव सेवा करण्यामध्ये जे जे लोक पुढाकार घेतात, जसं आयोजक असतील, व्यवस्थापक असतील, या सर्वांचं खूप मोठं पुण्य आहे. आणि म्हणून बांधवांनो, आपल्याला हे समजलं पाहिजे की ज्या संकल्पनेतला म्हणजे बाबासाहेबांच्या संकल्पनेतला बौद्धमय भारत आपल्याला जर निर्माण करायचा असेल तर त्याची सुरुवात ही आपल्यापासून झाली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल भारत तर एवढा मोठा देश आहे, भारत देश एवढा मोठा आहे, एवढ्या मोठ्या भारतामध्ये मी कसं काय बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करू? आपलं कुठं जायची गरज नाहीये, कुठं भारतभर फिरायची गरज नाही, भिक्खू संघ फिरत आहे. तुम्हाला बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार जो करायचा आहे त्याची सुरुवात आपल्यापासून करा. म्हणजे मी जे आहे ना, मी भारत आहे असा विचार स्वीकार करा. मी भारत आहे आणि मला बौद्धमय बनायचं आहे. दुसरे तर बौद्ध बनतीलच, परंतु सुरुवात जी आहे ती आपल्यापासून करा. मी भारत आहे आणि मला बौद्ध बनायचं आहे. तर कोणत्या प्रकारचा बौद्ध बनायचा आपल्याला? केवळ नामधारी बौद्ध बनायचा आहे का आपल्याला, की सच्चा आचरणशील बौद्ध बनायचा आहे? बांधवांनो, इथे लुंबिनी बुद्ध विहारामध्ये तुम्ही लोकांनी बुद्ध रूप प्रतिष्ठापना केली, तुमची जबाबदारी अजून जास्त वाढलेली आहे. लक्षात घ्या. बुद्ध मूर्तीची स्थापना केली, आज कार्यक्रम केला, जेवण केलं, घरी गेलं, एवढ्यावर आपले कर्तव्य समाप्त होत नाहीत. आपली जबाबदारी आणखीन वाढलेली आहे. आपल्याला बुद्ध धम्माचं आणखीन काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जो व्यक्ती बुद्ध धम्माचं काटेकोरपणे पालन करतो तो व्यक्ती खऱ्या अर्थाने आचरणशील बौद्ध आहे असं आपण समजावं. बाबासाहेब आंबेडकर आचरणशील बौद्धांमधले होते. जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना त्या रंगूनच्या धम्म परिषदेची, त्या धम्म संगीतीचं
बाबासाहेबांना निमंत्रण मिळालं. 1954 मध्ये ती धम्मसंगीती झाली. त्या संगीतीमध्ये बाबासाहेब आंबेडकर सुद्धा गेले. त्या संगीतीमध्ये हजारो बौद्ध विद्वान त्या ठिकाणी होते. हजारो नाना बौद्ध देशातले लोक त्या ठिकाणी होते. आणि त्या संगीतीमध्ये बाबासाहेबांचं निमंत्रण आलं. बाबासाहेब गेले. तर त्या आयोजकांनी बाबासाहेब आंबेडकरांना स्टेजवरती बसवलं. हे काही लोकांना खटकलं, कारण बाबासाहेब तेव्हा बौद्ध नव्हते. 1954 बाबासाहेब गेले होते. तर त्या समोर बसलेल्या त्या बौद्ध विद्वान लोकांना वाटलं, अरे आम्ही एवढे विद्वान बौद्धजन, आम्ही बौद्ध लोक, विद्वान लोक, आम्हाला खाली बसवलं. आणि तो भारतामधून आलेला बौद्ध नसलेला ही डॉक्टर B.R. आंबेडकर, त्याला तुम्ही स्टेजवर बसवलं. हा आमचा अपमान नाही का? आणि बरोबर आहे, बाबासाहेब त्यावेळेस बौद्ध नव्हते, आहे की नाही, 1954. हा आमचा अपमान नाही का? आयोजकांना ही गोष्ट समजली की अरे बाबासाहेब बौद्ध नाही आहेत, पण बाबासाहेबांना स्टेजवरती बसवलं म्हणून इथे बसलेल्या स्वतःला बौद्ध म्हणणाऱ्या लोकांना अपमान वाटत आहे. काही वेळाने बाबासाहेबांचं नाव पुकारण्यात आलं आणि बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा एक गोष्ट समजली. बाबासाहेब माईक समोर उभे ठाकतात आणि सुरुवातीलाच त्या जमलेल्या हजारो बौद्ध अनुयायांना सुरुवातीला संबोधित करतात की या ठिकाणी जमलेले सर्व बौद्ध जन हो. ही बाबासाहेबांच्या शब्दांची सुरुवात, भाषणाची सुरुवात आहे. या ठिकाणी जमलेले सर्व बौद्ध जन हो, मला माहित आहे की मी बौद्ध नाही. काय म्हणतात बाबासाहेब? मला माहित आहे की मी बौद्ध नाही, पण तरी सुद्धा तुम्ही माझा सन्मान केला, याकरिता मी आपल्या सर्वांबद्दल कृतज्ञ भाव व्यक्त करतो. बाबासाहेबांनी कृतज्ञ भाव व्यक्त केला, धन्यवाद व्यक्त केलं. आणि पुढे काय म्हणतात बाबासाहेब की बौद्ध जन हो, मला माहित आहे की मी बौद्ध नाही, पण तरी सुद्धा भारतामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा याकरिता मी काम केलेलं आहे, बाबासाहेब म्हणतात. आणि मग एक एक मुद्दा त्या ठिकाणी सांगतात. पहिला मुद्दा सांगतात, बौद्ध जन हो, तुम्ही ज्या अशोक स्तंभाला भारताची राजमुद्रा, ज्या अशोक स्तंभाला तुम्ही बौद्ध धम्माचं चिन्ह समजता, अशोक स्तंभ, 4 शियांचा अशोक स्तंभ, की बौद्ध जन हो, तुम्ही ज्या अशोक स्तंभाला बौद्ध धम्माचं चिन्ह समजता, मी कायद्याच्या जोरावर त्याच अशोक स्तंभाला भारताची राजमुद्रा बनवलेली आहे. बघा, बौद्ध जन हो, ज्या 24 आऱ्यांच्या अशोक चक्राला तुम्ही बौद्ध धम्माचं चिन्ह समजता, त्याच अशोक चक्राला मी कायद्याच्या जोरावर भारताच्या तिरंग्यावरती प्रतिष्ठापित केलेलं आहे. बौद्ध जन हो, मला बुद्धांचा विचार आत्मसात आहे. भारतातील लोक मला संविधानाचा शिल्पकार मानतात, पण हे भारताचं संविधान मी कोणत्याही असमानतेच्या तत्वावर लिहिलेलं नसून मी बुद्धांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय, बुद्धांच्या या चतुसूत्रीवरती मी बुद्धांचं भारताचं संविधान लिहिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर एक एक मुद्दा त्या ठिकाणी सांगत आहेत. बघा बांधवांनो, बाबासाहेबांनी काय करून ठेवलं. एखाद्या घरावर जर आपण 24 आऱ्यांचं चक्र पाहतो ना, काय म्हणतो आपण, हे बौद्ध माणसाचं घर आहे भाई, म्हणतो की नाही असं. एखाद्या गाडीवर अशोक चक्र पहा बरं, काय म्हणतो आपण, हे पक्का 100% हे एका बौद्ध माणसाचीच गाडी आहे. अरे बाबासाहेबांनी भारताच्या तिरंग्यावर अशोक चक्र स्थापित केलं ना, मग भारत कोणाचा झाला? भारत बुद्धाचा झाला ना. हा आपला स्वाभिमान नाही का? अरे आपलं बौद्ध धम्माचं चिन्ह भारताच्या तिरंग्यावर बाबासाहेबांनी प्रतिष्ठापित केलं. 24 सिंहाचा अशोक स्तंभ, ज्याला आपण बौद्ध धम्माचं चिन्ह समजतो, ती भारताची राजमुद्रा आहे. अहो, या पृथ्वीवर अनेक बौद्ध राष्ट्र आहेत. थायलंड, चीन, जपान, कोरिया, लाओ, श्रीलंका वगैरे वगैरे वगैरे. या कोणत्याच बौद्ध देशांच्या ध्वजावर बौद्ध धम्माचं अशोक चक्र नाही आहे. ते केवळ या पृथ्वीवर एकमेव देश असा आहे भारत, की ज्याच्या तिरंग्यावर बुद्ध धम्माचं अशोक चक्र आहे.
ज्या भारताची राजमुद्रा अशोक स्तंभ आहे आणि ज्या भारताचं संविधान बाबासाहेबांनी बुद्धाच्या समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय या चतुसूत्रीवरती लिहिलेला आहे. एक मुद्दा आणखीन मला आठवला सांगतो. तुम्ही राष्ट्रपती भवन कधी बघितलं का? बघितलं नसेल तर फोटो मध्ये बघा. ज्या राष्ट्रपती भवनामध्ये भारताचे राष्ट्रपती ज्या चेअरवरती बसतात ना, भारताचा राष्ट्रपती, त्या चेअरला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चेअर ऑफ द इंडिया असं म्हणतात. ज्या चेअरवर राष्ट्रपती बसतात आणि जिथे राष्ट्रपती बसतो, तुम्ही तो फोटो बघू शकता, गुगलवरती फोटो बघा. राष्ट्रपतीच्या अगदी डोक्याच्या वरतीच बघा, त्या चेअरवरती बाबासाहेबांनी 24 आरांचं चक्र करून ठेवलेलं आहे. आणि त्या 24 आरांच्या चक्रावर असं अर्ध गोलाकृती आकारामध्ये लिहिलेलं आहे, काय? धम्म चक्क पवतनाय असं लिहिलेलं आहे. बाबासाहेब लिहून ठेवलं, कारण बाबासाहेबाला अपेक्षा होती की राजा भवतु धम्मिको, राजा धार्मिक असला पाहिजे, धम्मवान असला पाहिजे. या चेअरवर बसणारा जो राजा असेल तो त्याला काय करायचं आहे भारतामध्ये? धम्म चक्र पवतनाय. या भारतात त्याला धम्मचक्र प्रवर्तित करायचं आहे, गतिमान करायचं आहे, हे त्याचं काम आहे. अरे बाबासाहेब लिहून ठेवलं. ज्या राष्ट्रपती भवनाच्या ज्या दरबार हॉलमध्ये भारताचे प्रधानमंत्री, राष्ट्रपती, मोठे मोठे डेलिगेट्स ज्या ठिकाणी भेटतात, त्या हॉलला नाव आहे सम्राट अशोकाचं. त्याला अशोका दरबार हॉल म्हणतात. आणि त्या दरबार हॉलमध्ये कोणत्या हिंदू देवी देवतांचा फोटो, मूर्ती नाही आहे. त्या दरबार हॉलमध्ये केवळ आणि केवळ भगवान बुद्धांची मूर्ती ठेवलेली आहे. आणि त्याच मूर्तीच्या समोर आमचे प्रधानमंत्री, राष्ट्रपती आणि डेलिगेट्स वगैरे त्या ठिकाणी भेटतात. बुद्धांची मूर्ती आहे. आपली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जेव्हा लंडनला, अमेरिकेला जातात, काय म्हणतात तिकडे घेऊन? तिकडे जाऊन काय म्हणतात की भाइयों बहनों मैं बुद्ध के भूमी से आया हूं म्हणतात. लोक टाळ्या वाजवतात, म्हणतात ना, कारण नरेंद्र मोदीलाही माहित आहे की जग में बुद्ध का नाम है, अरे यही तो भारत की शान है की नाही? जग में बुद्ध का नाम आहे. जगामध्ये दुसरा कोणत्या देवी देवताचं नाव नाही, बुद्धाचं नाव आहे. अरे बाबासाहेबांनी किती करून ठेवलं बघा, किती करून ठेवलं. आपला स्वाभिमान आहे. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर एक एक मुद्दा त्या ठिकाणी स्पष्ट करतात आणि शेवटी म्हणतात की सांगा बौद्ध जन हो, मी बौद्ध नव्हे काय. सांगा बौद्ध जन हो, मी बौद्ध नव्हे काय. 1 मिनिटाची शांतता पसरली. जे लोक स्वतःला बौद्ध विद्वान म्हणत होते की आम्ही बौद्ध विद्वान, आम्ही बौद्ध विद्वान असं जे लोक समजत होते, त्या लोकांना समजलं की रे नाही, रिअली ही इज द रिअल बुद्धिस्ट. ही इज रिअल बुद्धिस्ट. कारण आम्ही तर दीक्षा घेऊन बौद्ध झालो, पुस्तक वाचून विद्वान झालो, पण हा जो व्यक्ती आहे भारतातला B.R. आंबेडकर, अरे हा खरा बुद्धिस्ट आहे. कारण यांनी खऱ्या अर्थाने भारतामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं खरं काम केलेलं आहे. हा खरा बुद्धिस्ट आहे. सगळे लोक उभे होतात आणि टाळ्याचा गडगडाट करून बाबासाहेबाचं स्वागत करतात. बघा त्या रंगूनच्या त्या धम्म संगीतीमध्ये बाबासाहेब कसे बौद्ध होते हे तुमच्या लक्षात येईल. बाबासाहेब तर ते व्यवहारिक बौद्ध झाल्यानंतर 14 ऑक्टोबर 1956, बाबासाहेब विचाराने बौद्ध होते. बाबासाहेब हे विचाराने बौद्ध होते. फॉर्मॅलिटीज केली फक्त. बाबासाहेबांनी फॉर्मॅलिटीज केली धम्मदीक्षा घेण्याची, पण बाबासाहेबांच्या आचार विचारामध्ये अगदी बालपणापासून बुद्ध धम्म रुजला होता. अगदी बुद्ध धम्माचा स्वीकार करण्याच्या 1 दिवस अगोदर म्हणजे 13 ऑक्टोबर 1956 नागपूरच्या श्याम हॉटेलमध्ये सायंकाळच्या वेळेला जेव्हा चर्चा सुरू आहे उद्याच्या धम्मदीक्षा सोहळ्याची, तर वामन गोडबोले बाबासाहेबांना विचारतात, बाबासाहेब उद्याची सगळी तयारी झालेली आहे, तर आता आपण आराम करावा, आपल्याला सायंकाळी काही अल्पोहार करायचा का, मी व्यवस्था करू का? कोण म्हणते? वामन गोडबोले. बाबासाहेब काय म्हणतात? वामना नाही, मी आज सायंकाळी काहीही खाणार नाही, कारण आज माझं उपोषण आहे. हे बाबासाहेबांचं वचन आहे. आज सायंकाळी मी काही खाणार नाही कारण आज माझं उपोषण आहे. म्हणजे बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेण्याच्या अगदी 1 दिवस अगोदर अष्टशील उपोषण व्रताचं प्रत्यक्ष आचरण केलं बाबासाहेबांनी. बघा आचरणशील बौद्ध कसे होते बाबासाहेब.
नंतर तर बाबासाहेब एक फॉर्मॅलिटी औपचारिकता म्हणून धम्मदीक्षा घेतलेली आहे. पण बाबासाहेब विचाराने बौद्ध होते, आचरणाने बौद्ध होते, कृतीने बाबासाहेब बौद्ध होते. आणि म्हणून आजही 66 वर्षानंतर आजही बुद्ध धम्माच्या पाऊल खुणा कोणी मिटवू शकत नाही. आपल्याला ते समजल्या पाहिजेत. भारताच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये बुद्ध धम्माचे प्रतीक आहेत आणि ह्याच प्रतीकांमधून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होतो आहे. आपण केवळ स्वतःला भारत म्हणा की मी भारत आहे आणि मला बौद्ध व्हायचा आहे. बांधवांनो, बौद्धमय भारत होण्यासाठी वेळ लागणार नाही, फक्त सुरुवात स्वतःपासून आपल्याला करायची आहे. भारत बौद्धमय होऊन जाईल. तेव्हा आज या मंगलमय क्षणी लुंबिनी बुद्ध विहाराच्या या पवित्र अधिष्ठानावर हे बुद्धरूप प्रतिष्ठापित केलं. ज्या ज्या दायकांनी या बुद्ध रूपाला इथे प्रतिष्ठापित करण्यासाठी दान सहकार्य केलं, पुण्य केलं, मी त्या सर्वांच्या प्रती मंगल कामना अर्पण करतो. बांधवांनो, आपली जबाबदारी आणखीन वाढलेली आहे. खूप चांगलं शील पालन करा, खूप चांगला समाधीचा अभ्यास करा, आपली प्रज्ञा विकसित करा, धम्माचं आचरण करा. यामध्ये सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं कल्याण आहे. मी पुनश्च एकदा लुंबिनी बुद्ध विहार व्यवस्थापन समिती, त्या समितीतील सर्व उपासक, उपासिका, माता भगिनी, महिला मंडळ आणि सर्वच आपल्या सर्वांप्रती मी अनंत अनंत मंगल कामना अर्पण करतो. वेळेचं भान ठेवून या ठिकाणी थांबतो. सर्वांबद्दल पुनश्च एकदा मंगल कामना करतो. आशीर्वाद गाथेने माझं धम्म प्रवचन इथे समाप्त करतो. भवतु सब्ब मंगलं रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलं रक्षन्तु सब्ब देवता सब्ब धम्मानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलं रक्षन्तु सब्ब देवता सब्ब संघानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते.